सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगा संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 28वा। कर्मणा मनसा वाचा नित्यमाराधयेद् गुरुं दीर्घदंडं नमस्कृत्य निर्लज्जो गुरुसन्निधौ। आचरणाने, मनाने, वाणीने सदैव गुरुची आराधना करावी। गुरुच्या समोर सर्व लाजलज्जा लोकेशणा बाजूला ठेवून दीर्घ साष्टांग दंडवत प्रणाम करावा। कोणतीही साधना देह मन बुद्धीच्या तिन्ही पातळीवरून झाली पाहिजे। देह मन बुद्धी तिन्ही वापरून गुरुसेवा पूर्ण घडावी म्हणून हा श्लोक काया वाचा मने करून गुरुची आराधना करण्यास सांगत आहे। गुरु आराधनेत गुरुस्मरण, गुरुचरण पूजन, गुरु मंत्र जप, गुरुसेवा आदी सर्व गोष्टी येतात। देह मन बुद्धी ही गुरुपूजेची उपकरणे व ही उपकरणे वापरून गुरुची नित्य पूजा करीत राहणे ही साधकाची साधना। साधनेत खंड पडू देऊ नये। साधना नैमित्तिक नसावी, नित्याची असेल तरच फळेल। गुरुसमोर गेल्यावर साधकाने साष्टांग नमस्कार लोक काही म्हणतील का याचा विचार न करता घालावा। आपण उभे असतो तेव्हा आपली सावली पूर्ण पडते, खाली वाकलो तर सावलीही दुमडली जाते। पण पूर्ण दंडवत घातले, अष्टांग जमिनीला टेकले तर सावली नाहीशी होते। अहंकार पूर्ण जायला अष्ट अंगासहित नमस्कार हवा। न मम हे सारे तुझे हा भाव ठेवून सर्वांग परिपूर्ण नमस्कार घालावा हा आशय। शरणागती पूर्णपणे सर्वांगीण असावी। सद्गुरुनाथ महाराज की जय।